नमस्कार मित्रांनो, तुम्ही जर सरकारी पेन्शन घेत असाल तर तुमच्यासाठी ही बातमी खरंच महत्त्वाची आहे। तुम्हाला मुलगी असेल तर ती तुमच्या पेन्शन घेण्यासंबंधी कशी हक्कदार बनते, याबद्दल कायदा काय म्हणतो, कोर्टाचे आदेश काय आहेत, याबद्दल सविस्तर माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून आज आपण जाणून घेऊया। बघा, आता अविवाहित, घटस्फोटित किंवा विधवा मुलगी पेन्शन घेऊ शकते का? मुलींसाठी विशेष कोणत्या तरतुदी आहेत आणि कोणत्या परिस्थितीत त्या पेन्शनसाठी पात्र ठरतात, जाणून घ्या। सुप्रीम कोर्टाचे 5 नियम काय आलेत बघा। आता 5 नियम काय आलेत, लक्ष देऊन बघा। भारतातील कौटुंबिक पेन्शन योजनेचा उद्देश सरकारी कर्मचाऱ्यांच्या निधनानंतर त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक सहाय्य प्रदान करणे आहे। केंद्रीय नागरी सेवा पेन्शन नियम 2021 अंतर्गत सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याचे पेन्शन त्याच्या कुटुंबातील पात्र सदस्यांना दिले जाते, जेणेकरून त्याच्या कुटुंबाला जगण्यासाठी आर्थिक मदत मिळत राहते। पेन्शन संदर्भाच्या पेन्शनधारकाच्या मुलीला ही पेन्शन मिळू शकते का आणि कोणत्या परिस्थितीत तिला हा अधिकार मिळतो, असा प्रश्न अनेकदा उपस्थित होतोय। या व्हिडिओमध्ये आपण त्याचे नियम, पात्रता आणि तरतुदी आणि याबद्दल मुलगी तिच्या वडिलांच्या पेन्शनचे हक्कदार कशी होणार, सुप्रीम कोर्टाचे 5 नियम याबद्दल सविस्तर आपण जाणून घेऊया। बघा, आता केंद्रीय नागरिक सेवा पेन्शन 2021 या अंतर्गत पेन्शनची तरतूद। केंद्रीय नागरिक सेवा पेन्शन 2021 चे उद्दिष्ट सरकारी कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबाला आर्थिक मदत देणे आहे। नियम 54 नुसार निवृत्ती वेतन मिळण्यास पात्र असलेल्या कुटुंबातील सदस्यामध्ये जोडीदार, मुले, पालक आणि अपंग भावंडाचा समावेश होतो। बघा, हे नियम महत्त्वाचे आहेत, लक्ष देऊन बघा। ही योजना एक सामाजिक सुरक्षा उपाय आहे, ज्यामध्ये कर्मचाऱ्याच्या मृत्यूनंतर त्याच्या आश्रित कुटुंबातील सदस्यांना दरमहा एक निश्चित रक्कम दिली जाते, त्याला कौटुंबिक पेन्शन म्हणतात। आणि या रकमेचा उद्देश कुटुंबाच्या आर्थिक गरजा पूर्ण करणे हा आहे। मुलीची पेन्शन पात्रता, आता मुलीला तिच्या वडील म्हणजे आई वडिलांच्या पेन्शनचा लाभ मिळू शकेल का, असा प्रश्न आता उपस्थित होतोय। केंद्रीय नागरिक सेवा पेन्शन नियम 2021 नुसार कोर्टाने म्हटले, अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा मुली कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र आहेत। मुलीला पेन्शन मिळवण्यासाठी काही विशेष तरतुदी आणि अटी आहेत, त्यांचे येथे तपशीलवार वर्णन केले आहे। बघा, तुम्हाला सविस्तरपणे सांगतो, लक्ष देऊन बघा। बघा, आता यासाठी कोर्टाने 3 अटी काय ठेवल्या आहेत आणि पात्रता अटी काय ठेवल्या आहेत बघा। मुलीचे वय आणि आर्थिक स्थिती। बघा, आता पहिली जी अट आहे ती म्हणजे मुलगी 25 वर्षापेक्षा कमी वयाची आहे तोपर्यंत ती कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र आहे। जर मुलीचे वय 25 वर्षापेक्षा जास्त असेल आणि कुटुंबातील इतर मुले देखील 25 वर्षापेक्षा जास्त असतील तर त्यांना पेन्शनचा अधिकार नाही। जर मुलीकडे स्वतःच्या कमाईचे कोणतेही साधन नसेल तर ती पेन्शनसाठी पात्र मानली जाईल। बघा, आता दुसरी अट आहे ती म्हणजे वैवाहिक स्थिती, म्हणजे अविवाहित, घटस्फोटित आणि विधवा मुली पेन्शनसाठी पात्र आहेत। मुलीचे लग्न झाले किंवा नोकरी लागली तर तिला यापुढे पेन्शनचा अधिकार राहणार नाही, असे यामध्ये म्हटले। बघा, तिसरी अपंगत्व प्रकरण मध्ये काय बघा। आता पहिले जे आहे ती मुलगी मानसिक किंवा शारीरिकदृष्ट्या सक्षम असल्यास तिला आयुष्यभर कौटुंबिक पेन्शन मिळू शकते। या परिस्थितीत अपंग मुलीला इतर मुलांपेक्षा प्राधान्य दिले जाते। बघा, तसं अपंगत्वाचं सर्टिफिकेट तिने द्यावं लागतं। बघा, आता दुसरी जी अट आहे ती म्हणजे अपंगत्वासाठी जर एखाद्या सरकारी कर्मचाऱ्याने आपल्या मुलीचे नाव पेन्शन लाभार्थी म्हणून नोंदवले असेल तर अपंगत्व, घटस्फोट किंवा विधवा झाल्यास मुलीला आयुष्यभर पेन्शन मिळू शकते। मुलीला स्वतःला आर्थिक मदतीची आवश्यकता असल्यास या विशेष तरतुदी आहेत। आता पहिलं जे आहे बघा, अपंग मुलगीसाठी काय बघा। मुलगी शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असेल तर तिला आयुष्यभर पेन्शन मिळते। यासाठी पालकांनी फॉर्म क्रमांक 4 मध्ये नाव नोंदणी करणे आवश्यक आहे। बघा, 2 नंबर घटस्फोटित आणि विधवा मुली। जर मुलीचा घटस्फोट झाला असेल तर तिची डिग्री पूर्ण झाली आणि तसेच ती विधवा असेल किंवा तिला आयुष्यभर पेन्शन यामध्ये मिळू शकेल असं सांगितलंय। बघा, आता तिसरी जी अट आहे ती म्हणजे दुप्पट पेन्शनचा अधिकार काय बघा। जर आई वडील दोघेही सरकारी कर्मचारी असतील तर मुलगी दोघांकडून पेन्शन घेण्यास पात्र आहे, परंतु एकूण रक्कम दरमहा 1,25,000 पेक्षा जास्त नसावी असं सांगितले। बघा, चौथी जी अट आहे ती काय, सरकारी नियमानुसार अविवाहित मुलींसाठी काही विशेष तरतुदी करण्यात आल्या आहेत, जेणेकरून गरजू मुलींना आर्थिक आधार मिळू शकेल। बघा, आता ज्येष्ठ मुलीला प्राधान्य काय असणार आहे बघा। आता पहिलं जी आहे ती अट बघा, जर अविवाहित मुलगी कुटुंबातील सर्वात मोठी असेल
आणि आई वडील दोघी हयात नसतील तर तिला पेन्शनचा पहिला हक्क मिळेल। बघा दुसरी जी अट आहे ती म्हणजे जुळ्या बहिणींसाठी समान हक्क आहे। बघा जर अविवाहित मुलीला जुळी बहीण असेल तर पेन्शनची रक्कम दोघांमध्ये समान प्रमाणात विभागली जाईल। बघा तिसरी दत्तक मुलीबाबत काय तरतूद आहे। बघा जर अविवाहित मुलगी दत्तक घेतली असेल तर ती पेन्शन योजनेअंतर्गत येत नाही। विशेषतः पती किंवा पत्नीने दत्तक घेतलेल्याच्या बाबतीत असं घडू शकतं। बघा आता पहिले जे मुलीबाबत काय सांगितलंय, अविवाहित मुलींना कौटुंबिक पेन्शन मिळते का असे बरेच जणांचे प्रश्न असते। त्यावर बघा आता होय, अविवाहित मुली लग्न होईपर्यंत किंवा स्वतः कमवण्यास सुरुवात करेपर्यंत कौटुंबिक पेन्शनसाठी पात्र असतात। दुसरं जी नियम आहे ती म्हणजे घटस्फोटित आणि विधवा मुलींना पेन्शनचा अधिकार आहे का। बघा आता अधिकार आहे का, बघा यामुळे काय आता होय, घटस्फोटित आणि विधवा मुली विवाहित असल्यास किंवा त्यांच्याकडे कमाईचे कोणतेही साधन नसल्यास त्यांना आयुष्यभर पेन्शन मिळण्यास त्या पात्र राहणार आहेत। त्यांना बाबा ती विधवा असेल किंवा अपंग असेल तर आयुष्यभर वडिलांची पेन्शन त्यांना मिळू शकते। बघा तिसरा जी प्रश्न असा आहे, अपंग मुलीला आयुष्यभर पेन्शन मिळते का। होय बाबा, कोर्टाने काय सांगितले बघा आता शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलींना आजीवन पेन्शन मिळू शकते किंवा शारीरिकदृष्ट्या अपंग असलेल्या मुलीला काय सांगितले, तिला लाईफ टाइम म्हणजे जीवनभर पेन्शन मिळू शकते। बघा चौथा जो प्रश्न आहे तो म्हणजे दत्तक मुलींनाही पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे का। दत्तक मुलींना पेन्शनचे अधिकार मिळत नाहीत, विशेषतः जर त्या पती किंवा पत्नीने दत्तक घेतले असतील। बघा पती किंवा पत्नीने जर दत्तक घेतले असेल तर त्या मुलीला कोणतेही अधिकार नाहीत पेन्शन घेण्याचे। मित्रांनो, अपंग मुलीबाबत या कोर्टाने निर्णय किती चांगला घेतलाय बघा। बघा आता शारीरिक किंवा मानसिकदृष्ट्या जर अपंग मुलगी असेल तर तिला वडिलांची किंवा तिच्या आईची आयुष्यभर तिला पेन्शन मिळणार आहे। त्यामुळे वडिलांची किंवा आईची तिच्या आयुष्यभर ती पेन्शनवर जगू शकते। आता बघा चौथा निर्णय काय सांगितलाय बघा, महत्त्वाचा आहे तो आपण नीट समजून घेऊया। दत्तक मुलींनाही, आता काही ज्या दत्तक मुली असतात त्या मुलींनाही पेन्शन मिळण्याचा अधिकार आहे का अशा बऱ्याच जणांचा प्रश्न होता। मग याचं उत्तर काय बघा, दत्तक मुलींना पेन्शनचे अधिकार मिळत नाहीत असं काही जणांनी म्हणलेलं की बाबा दत्तक मुलींना पेन्शनचे अधिकारी मिळणार नाहीत। बघा आता विशेषतः जर त्या पती किंवा पत्नीने दत्तक घेतले असतील म्हणजे पतीने किंवा तिच्या नवऱ्याने आणि किंवा बायकोने या दोघांपैकी जर दोघांनी जर दत्तक त्यांनी घेतला असेल तर त्या मुलीला अजिबात अधिकार नाही असं कोर्टानं सांगितलंय। मग हा अधिकार कोणाला आहे तर लक्षात ठेवा, अपंग मुली असलेल्या ज्या वैयक्तिक त्यांच्या मुली असलेल्या त्यांना हा अधिकार आहे। मित्रांनो, तुम्हाला याबद्दल काय वाटतं, तुम्ही पेन्शन किती घेता आणि तुम्ही पेन्शन घेत असाल तर तुम्हाला मुलगी आहे का, कमेंट करून नक्की सांगा। बघा आता पेन्शन संदर्भात हा महत्त्वाची बातमी तुम्हाला कशी वाटली याबद्दल सविस्तरपणे तुम्ही आम्हाला सांगायचं आहे। व अशाच प्रकारचे दररोज तुम्हाला अपडेट पाहिजे असेल तर आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजनाच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद मित्रांनो।